नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 11 जुलै म्हणजे आजचा दिवस UNFPA कडून जागतिक लोकसंख्या दिवस म्हणजेच तुम्ही म्हणू शकता वर्ल्ड पॉप्युलेशन डे म्हणून साजरा केला जातो। म्हणूनच आपण आज थोडंसं लोकसंख्येबद्दल माहिती घेणार आहोत। त्याचबरोबर आपल्या भारताच्या सेन्सस म्हणजेच जनगणना 2011 विषयी सुद्धा आपल्याला माहिती घ्यायची आहे। जास्त मोठं लेक्चर हे आपण घेणार नाही आहोत, लहानच लेक्चर आहे, पण जास्तीत जास्त माहिती कव्हर करण्याचा प्रयत्न मी या लेक्चरमध्ये केलेला आहे। त्यामुळे परीक्षेसाठी खूपच महत्त्वाचं असं हे लेक्चर असणार आहे। एकदा तुम्ही आपला अजेंडा काय आहे लेक्चरचा तो समजून घ्या। एक बघा, आपल्याला जागतिक लोकसंख्या दिवस तर याबद्दलची माहिती घ्यायची आहे पूर्ण, की हा दिवस कधी साजरा केला जातो, का साजरा केला जातो। त्यानंतर जगाची लोकसंख्या, तर आपण आहे ना इथे काय करणार आहोत, जगाची लोकसंख्या आणि भारताची लोकसंख्या दोघांचा एकत्र आपल्याला अभ्यास करायचा आहे, थोडंसं कंपॅरिझन करून। ओके, फक्त पुढे जाण्याआधी आता हा एक प्रश्न मी तुम्हाला इथे दिलेला आहे, तो सेल्फ एनालिसिस क्वेश्चन आहे, बघून घ्या एकदा। काय प्रश्न विचारलेला आहे, खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने ओळखा। 3 सेंटेन्स आपण इथे घेतलेले आहेत, त्यातलं पहिलंच सेंटेन्स आहे, दरवर्षी जागतिक लोकसंख्या दिन हा 11 जुलै रोजी साजरा केला जातो। नंतर सेकंड सेंटेन्स आहे, 11 जुलै 1988 या दिवशी जगाची लोकसंख्या 5 बिलियन झाली होती। नंतर लोकसंख्या बदलाच्या अवस्था ही संकल्पना थॉमस माल्थस या तज्ञाने मांडलेली। मग बघा, इथे हे जे तिन्ही सेंटेन्स आहे यामधलं आपल्याला योग्य विधान ओळखायचंय, याचं उत्तर आपण शेवटी बघणारच आहोत, पण आधी आपल्याला पूर्ण लेक्चर कव्हर करायचंय। ओके, मग बघा, या लेक्चरची PDF तुम्हाला आपल्या विजन गव्हर्नमेंट जॉबच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल। तसंच तुम्ही याचे ऑडिओ लेक्चर सुद्धा डाउनलोड करू शकता। आणि तसंच तुमच्यासाठी महत्त्वाचं रिमाइंडर आहे, आपल्या ज्या राज्यसेवा 2020 बॅच 3 चे ॲडमिशन्स आहेत ते 20 जुलैला रात्री 11 वाजता क्लोज होणार आहेत। तर जे कोणी राज्यसेवासाठी प्रिपरेशन करताय आणि त्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे तर 20 तारखेच्या आधी नक्की याला ॲडमिशन घेऊ शकता। त्याचप्रमाणे संयुक्त गट ब चे ॲडमिशन सध्या सुरू आहे, जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की या बॅचला सुद्धा ॲडमिशन घेऊ शकता। ओके, मग आता अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या लेक्चरला। मग हा जो जागतिक लोकसंख्या दिन आहे किंवा आपण त्याला काय म्हणतो वर्ल्ड पॉप्युलेशन डे, हा दरवर्षी 11 जुलै या दिवशी साजरा केला जातो UNFPA कडून। UNFPA म्हणजेच काय, तर युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड। हे तुम्हाला लक्षातच ठेवायचं काय, तर युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड, युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडची स्थापना 1969 मध्ये करण्यात आलेली। मला फक्त इथे सांगा की UNFPA चं जे हेडक्वार्टर आहे ते कुठे, नक्की या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट मध्ये सांगा। किंवा याला युनायटेड नेशन्स फंड फॉर पॉप्युलेशन ॲक्टिव्हिटीज असं सुद्धा म्हटलं जातं। तर या संस्थेकडून 11 जुलैला दरवर्षी हा जो पॉप्युलेशन डे आहे तो साजरा केला जातो। आणि तसंच इथे ही बाजूची इमेज सुद्धा तुम्हाला दिसत असेल, ही UNFPA कडून ट्विटरवर त्यांच्या ट्विटर पेजवर अपलोड करण्यात आलेली। तर त्यामध्ये महत्त्वाचं यावर्षी त्यांनी सांगितले की ह्युमन राईट्स कांट बी क्वारंटाईन, म्हणजे आत्ता कोविड-19च्या या पॅन्डेमिकच्या दरम्यान बरेच मिलियन्स ऑफ पीपल जे आहेत त्यांचे राईट्स जे आहेत ते प्रोटेक्ट केले पाहिजेत। तर म्हणूनच त्यांनी काय इथे सेंटेन्स एक स्टेटमेंट केलेलं की ह्युमन राईट्स कांट बी क्वारंटाईन। आणि त्याचप्रमाणे दरवर्षीची थीम जी असते ती महत्त्वाची आहे, तुम्हाला थीम लक्षातच ठेवायची आहे। या वर्षीची थीम आहे हाऊ टू सेफगार्ड द हेल्थ अँड राईट्स ऑफ विमेन अँड गर्ल्स। तर ही थीम लक्षातच ठेवायची आहे। बघा, जेव्हा तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न आयोग मल्टीलायनर्स मध्ये टाकताना, तर जे डेज असतात महत्त्वाचे, जेव्हा जे डेज UN कडून किंवा युनेस्को कडून जे काही साजरे केले जातात त्याची थीम सुद्धा खूप महत्त्वाची असते। इथे बघा, जे डायरेक्टर जनरल आहेत नटालिया केमेन, तर यांनी सुद्धा ट्विट केलेलं, त्यांनी त्यामध्येच त्यांचं जे थीम आहे ती मेन्शन केलेली, व्हाय वी मस्ट सेफगार्ड द हेल्थ अँड राईट्स ऑफ विमेन अँड गर्ल्स। ओके, आणि स्पेशली सांगितले कोविड-19च्या दरम्यान, तर त्यांनी त्यांच्या पेजवर ना बऱ्याचशा गोष्टी अशा मेन्शन केलेल्या। कोविड-19च्या दरम्यान तुम्हाला सगळ्यांना माहितीच पडलं असेल की जे डोमेस्टिक व्हायलन्स आहे ते खूप वाढलेलं आहे पॅन्डेमिकच्या दरम्यान।
आणि असं नाहीये भारतामध्येच, तर वर्ल्ड वाईड बऱ्याचशा कंट्रीजमध्ये, स्पेसिफिकली तुम्ही म्हणू शकता ज्या अविकसित देश आहेत किंवा विकसनशील देश आहेत, तर अशा देशांमध्ये जे डोमेस्टिक व्हायलन्स आहे स्त्रियांवर होणारं ते वाढलेलं आहे. आणि त्यामुळेच इन टाइम्स ऑफ क्रायसिस प्रोटेक्टिंग सेक्शुअल अँड प्रोडक्टिव्ह हेल्थ अँड राईट्स इज इम्परेटिव्ह. म्हणजेच काय, अशा टायमिंगमध्ये विमेन्सचं हेल्थ आणि राईट्सकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे, असं इथे नटालिया केनम यांनी सांगितलेलं आहे. जर इथे आपण सुरुवातीपासून जगाच्या लोकसंख्येचा एक आकडा बघितला ना, तर जगाची लोकसंख्या 1804 मध्ये 1 अब्ज, 1 अब्ज म्हणजे किती, तर 1 बिलियन एवढी झालेली. आणि मग हळूहळू हा जो बिलियन्सचा आकडा आहे तो वाढत गेला. सध्या हा बिलियन्सचा आकडा वाढण्याचा जे तुम्ही म्हणू शकता प्रोसिजर आहे ती खूपच फास्ट झालेली आहे. आणि 31 ऑक्टोबर 2011ला ही जी लोकसंख्या आहे जगाची ती झालेली 7 बिलियन. इथे तुम्ही म्हणू शकता जसं बघा 1927ला ही 2 बिलियन झाली, 1960ला 3 बिलियन झाली. आणि 11 जुलै लक्षात ठेवा, ही डेट खूप महत्त्वाची आहे. 11 जुलै 1987ला जगाच्या लोकसंख्येने 5 बिलियनचा आकडा म्हणजेच 5 अब्जांचा आकडा पार केला होता. आणि ही डेट लक्षात ठेवायची, 31 ऑक्टोबर 2011ला 7 अब्जांचा आकडा पार केला होता. ओके, इथे तुम्हाला इमेजमध्ये पण दिसत असेल, इट इज एस्टिमेटेड दॅट द पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड रिच्ड 1 बिलियन इन 1804. ओके, आणि तसंच बघा UNFPAचं महत्त्वाचं उद्दिष्ट काय आहे, हे पॉप्युलेशन डे जो साजरा केला जातो किंवा जो डिक्लेअर केला गेलाय, तर UNFPAचं महत्त्वाचं उद्दिष्टच हे आहे की प्रत्येक पुरुष, प्रत्येक स्त्री, मूल यांना आरोग्य आणि समान अधिकार मिळवून देणे. पण आता काही वर्षांपासून जेव्हा UNFPA पॉप्युलेशन डे साजरा करतोय ना, तर जास्तीत जास्त विमेन हेल्थवर, त्यांच्या राईट्सवर लक्ष देण्याचा प्रयत्न करतोय, जगामध्ये अवेअरनेस पसरवण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यासाठीच दरवर्षी UNFPA कडून एक अहवाल प्रकाशित केला जातो. त्या अहवालाचं नाव आहे स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन. तर हे थोडंसं लक्षात ठेवायचं. 2019चा अहवाल सुद्धा त्यांनी प्रकाशित केला होता. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं 2010 ते 2019 मध्ये जो वार्षिक ग्रोथ रेट आहे, काय तर वार्षिक ग्रोथ रेट आहे ॲव्हरेज, तो राहिलेला 1.2%. आता हे पूर्ण आपण जगाचं बोलतोय. ओके, आणि त्याचप्रमाणे मग प्रत्येक वर्षात जगाची लोकसंख्या कितीने वाढत होती, तर 1.36 बिलियन एवढ्याने वाढते. ओके, तर हे जे पॉइंट्स आहेत ते थोडेसे लक्षात ठेवायचे. तसंच बघा अजून एक एस्टिमेशन मांडलं जात आहे, जसं की वर्ल्ड पॉप्युलेशन जे आहे ते सध्या म्हणजे 2020ला 7.8 बिलियन एवढं आहे. आणि हे पॉप्युलेशन 2023 पर्यंत 8 अब्जांपर्यंत जाण्याची शक्यता नेहमीच वर्तवली जाते. म्हणजे लवकरच आपण आपल्या जगाची लोकसंख्या ही 8 अब्ज झालेली बघणार आहोत. आणि एकदम फास्ट प्रोग्रेस आहे बघा लोकसंख्येमध्ये. पुढचं एस्टिमेशन लगेचच 10 वर्षानंतरच दिलेलं आहे, जसं 2033 किंवा 30च्या आधीच ही लोकसंख्या किती होणार आहे, तर 9 बिलियन होणार आहे असं सुद्धा मानलं जातं. आणि जर वर्ल्ड पॉप्युलेशन आपण सध्या बघितलं ना, तर प्रत्येक 14 महिन्यांना 100 मिलियन एवढ्या लोकसंख्येने, अप्रॉक्सिमेटली प्रत्येक 14 महिन्याला 100 मिलियनने ही लोकसंख्या वाढत आहे. ओके, तर हे पॉइंट्स तुम्हाला थोडेसे लक्षात ठेवण्यासारखे होते. इथे मॅपमध्ये जर तुम्ही बघितलात तर तुम्हाला समजेल की जगाची लोकसंख्या कशी आहे. मेनली जे लोकसंख्येचं डिस्ट्रीब्युशन आहे ना, ते काही काही देशांमध्ये खूप जास्त झालेलं आहे. जसं UNFPAच्या रिपोर्ट नंतर पहिल्याच क्रमांकावर आहे, सध्या तरी पहिल्या क्रमांकावर आहे चायना. पण पुढे 2030 पर्यंत असा अंदाज मांडला जात होता की भारताची लोकसंख्या चायनाच्या पुढे जाईल. पण ज्याप्रमाणे भारताची लोकसंख्या सध्या वाढत आहे, जो ग्रोथ रेट आहे त्यानुसार बघायला गेलं तर 2025 पर्यंतच आपण चायनाच्या पुढे जाऊ. नंतर सेकंडला आहे भारत, भारताची लोकसंख्या आहे दुसऱ्या क्रमांकावर. नंतर आहे थर्डला USA, त्यानंतर ब्राझील, नंतर आहे इंडोनेशिया 5थला. तसंच त्याचप्रमाणे पुढे पाकिस्तान, आणि पाकिस्तानानंतर नायजेरिया, नंतर आहे बांगलादेश, आणि नंतर 8थला आहे रशिया. तर अशा प्रकारे ही जी लोकसंख्या आहे ती काही कंट्रीजमध्ये सर्वात जास्त डिस्ट्रीब्यूट झालेली आहे. सर्वात भाग हा वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो काही स्पेसिफिक कंट्रीज आहेत तिथे ही लोकसंख्या खूप जास्त आहे. जर भारताच्या लोकसंख्येबाबत आपण बघितलं
तर जगातल्या प्रत्येक 6 व्यक्तीमागे एक भारतीय व्यक्ती आहे, म्हणजेच आपल्या भारताची लोकसंख्या किती जास्त आहे हे आपल्याला त्यावरूनच समजते. ओके, मग आता भारताच्या जनगणनेबद्दल आपण बघितलं तर शेवटची जनगणना 2011. तर आपल्याला लेक्चरमध्ये 2011चं सेन्सस घ्यायचंय. 2011-21च्या सेन्सस बाबत मॅस्कॅट वगैरे तर गव्हर्नमेंटने इश्यू केलेलं आहे. पण बघा, आत्ताची पॅन्डेमिकची जर आपण सिच्युएशन बघितली तर कदाचित हे जे पॉप्युलेशन किंवा आपली ही जी जनगणना आहे ती डिले सुद्धा होऊ शकते. ओके, आत्ता त्यावर तरी मी काही म्हणू नाही शकत, पण पुढे येणाऱ्या सध्या परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न कशावर विचारले जाणार आहेत तर 2011च्या जनगणनेमध्ये. तर 2011ची जी जनगणना आहे ती सलग जर बघितली, जशा जनगणना होत आलेल्या आहेत त्याप्रमाणे ही 15वी जनगणना होती आणि स्वातंत्र्यानंतर झालेली ही 7वी जनगणना होती. सर्वात पहिल्यांदा आहे ना लॉर्ड मेयो हे भारताचे व्हॉइसरॉय होते, राईट. तर 1872 मध्ये त्यांनी जनगणनेचा प्रयत्न केला होता, पण त्यामध्ये ते सक्सेसफुल झाले नव्हते. सक्सेसफुल पहिल्यांदा जी जनगणना केली भारताची ती लॉर्ड रिपन यांच्या काळात झाली. 1881 मध्ये त्यांनी ही जनगणना केली होती. मग आपण म्हणू शकतो हीच भारताची पहिली जनगणना आहे. आणि स्वातंत्र्यानंतर मग भारत सरकारने ही जनगणना केली पाहिजे अशी शिफारस भोर समितीने केली आणि मग त्या शिफारसीनुसारच जनगणना कायदा, लक्षात ठेवा हे कोणता कायदा आहे तर हा जनगणना कायदा 1948 हा संमत करण्यात आला होता. आणि मग त्यानुसार स्वतंत्र भारताची पहिली जनगणना कधी झाली तर 1951 मध्ये. आणि जी 2011ची जनगणना झाली ती 7वी जनगणना होती. आणि मग हे जे सेन्सस आहे 2021चं कितवं असणार आहे, 8th सेन्सस असणार आहे. ओके, आणि 2011च्या जनगणनेचं ब्रीद वाक्य होती आपली जनगणना आपले भविष्य. त्याचे आयुक्त होते डॉक्टर सी चंद्रमौली. हे आहे चंद्रमौली. हे जे सगळे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहेत ना त्यावर परीक्षेला आयोग तुम्हाला प्रश्न टाकतच, तर तुम्हाला हे पॉइंट सगळे लक्षातच ठेवायचे. त्याचप्रमाणे गव्हर्नमेंटने बघा 2021चं सुद्धा मॅस्कॅट रिलीज केलेलं आहे. तर असं हे मॅस्कॅट आहे किंवा तुम्ही म्हणू शकता हा एक लोगो त्यांनी समोर ठेवलाय आणि त्याचं ब्रीद वाक्य आहे जनभागीदारी से ही जनकल्याण. तर तुम्हाला हे थोडंसं लक्षात ठेवावं लागेल, परीक्षेला विचारलं जाऊ शकतं काय आहे तर जनभागीदारी से जनकल्याण. ओके, आणि मग आता 2011ची जे जनगणना आहे त्यानुसार जर आपली लोकसंख्या बघितली तर पूर्ण लोकसंख्या किती होती 2011ला 121 कोटी, पण आतापर्यंत ती 125 कोटींच्या वर गेलेली आहे. त्यामध्ये 51.5% एवढे पुरुष होते तर 48.5% एवढ्या स्त्रिया होत्या. म्हणजेच यामध्ये जर 51% आपण पकडलं 121 कोटींमध्ये तर 62 कोटी 31 लाख एवढे पुरुष होते त्यामध्ये आणि 58 कोटी 74 लाख एवढ्या स्त्रिया होत्या. ओके, आणि 2001-2011च्या दशकामध्ये ही जी लोकसंख्या आहे ती कितीने वाढलेली तर 17.7% एवढ्याने वाढलेली आहे. त्यानंतर लिंग गुणोत्तर किती आहे आपल्या भारतामध्ये तर 943. लिंग गुणोत्तर कसं मोजलं जातं तर प्रत्येक 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या किती आहे त्याला आपण काय म्हणतो लिंग गुणोत्तर. म्हणजेच इथे 943 लिंग गुणोत्तर आहे. याचा अर्थ काय, प्रत्येक 1000 पुरुषामागे 1000 पुरुषांमागे किती स्त्रिया आहेत भारतामध्ये तर 943 स्त्रिया आहेत. तिथेच आपण 0 ते 6 वयोगटातील लिंग गुणोत्तर बघितलं तर ते खूपच कमी आहे. 918 एवढ्याच मुली आहेत 1000 बालकांमध्ये. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तसंच प्रौढ साक्षरता आहे 72.98%. तर इथे साक्षरतात सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं तेवढंच महत्वाचं आहे. आणि तसंच अजून 2011च्या सेन्सस बद्दल महत्वाचे आपण पॉइंट्स बघितले तर इथे तुम्हाला ना परीक्षेला बऱ्याच वेळा ग्रामीण भागातली लोकसंख्या आणि नागरी शहरी भागातली लोकसंख्या यावर भरपूर वेळा प्रश्न विचारले जातात. तर जी आपली 121 कोटी लोकसंख्या होती 2011 मध्ये, राईट, तर त्यापैकी ना 83 कोटी म्हणजेच 68% एवढी लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये तर 37 कोटी म्हणजेच 31% एवढी लोकसंख्या शहरी भागामध्ये. आता आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की जे स्थलांतर आहे ग्रामीण भागातून शहरी भागाकडे खूप जास्त होतंय
त्यामुळे शहरांची लोकसंख्या ही खूपच वाढत चाललेली आहे. पण तरी सुद्धा आता आपण बघितलं तर ग्रामीण प्रदेश जो आहे ना आपल्या देशामध्ये तो खूप जास्त आहे आणि तिथे राहणाऱ्या लोकांची संख्या पण जास्त आहे. म्हणूनच इथे आपल्याला ना 2011 मध्ये हे दिसूनच येते. आता जेव्हा कधी 2021चं सेन्सस होईल तर 2021च्या सेन्ससमध्ये आपल्याला बराचसा फरक इथे आढळून येणारे 10 वर्षांमध्ये भरपूर चेंजेस झालेला आहे. इथे तुम्हाला जी शहरी भागातली लोकसंख्या आहे ती वाढलेली दिसून येणारच आहे. आणि त्याचप्रमाणे सर्वात जास्त लोकसंख्या कुठे आहे तर उत्तर प्रदेशमध्ये. उत्तर प्रदेशची लोकसंख्या आहे 19,98,00,000. तर हे तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. आणि ही पूर्ण भारताच्या लोकसंख्येच्या 16.5% एवढी लोकसंख्या आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र 11,23,23,00,000 एवढी लोकसंख्या आहे. ही पूर्ण भारताच्या 9.3% एवढी लोक ही महाराष्ट्रामध्ये राहतात. जर आपण पूर्ण भारताचा विचार केला ना तर सर्वात कमी लोकसंख्या लक्षद्वीपची आहे. हे आपण युनियन टेरिटरीज मध्ये कन्सिडर करतोय. ओके, किती तर 64,473. आणि फक्त राज्य जर आपण कन्सिडर केलं, आता तर इथे पूर्ण भारत केलंय ना, म्हणजे पूर्ण भारताचा संघ केलाय. पण यामधून जर युनियन टेरिटरीज वगळल्या आणि फक्त राज्य जर आपण कन्सिडर केलं तर सर्वात कमी लोकसंख्या सिक्कीमची आहे 6,10,577. आणि इथे बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या जिल्ह्याची आहे? सिंधुदुर्ग. तर हे सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आता इथे मी मुद्दामून महाराष्ट्राची लोकसंख्या घेतलेली नाहीये जास्त. आपण मेनली फोकस कशावर करतोय तर जगाच्या लोकसंख्येवर थोडंसं आणि त्याचप्रमाणे भारताच्या लोकसंख्येवर. ओके, किंवा जनगणनेवर. आणि त्याचप्रमाणे अजून बघा तर आपण घनता बघितली, लोकसंख्येची घनता, तर सर्वात जास्त घनता मकाऊ या शहरामध्ये. मकाऊ चायनामधलं एक सिटी आहे. जर आपण इथली घनता बघितली, डेन्सिटी बघितली लोकसंख्येची तर खूपच जास्त आहे. 21,236 एवढी घनता आहे तिथली. त्या खालोखालच मोनॅको आहे. मोनॅकोमध्ये 19,010 एवढी लोकसंख्येची घनता आहे. ओके, त्याचप्रमाणे भारतात आत्ताच आपण बघितलं 382 आहे. सर्वाधिक लोकसंख्येची घनता दिल्लीमध्ये 11,320. त्या खालोखाल चंदीगडमध्ये आहे 9,258. तर हे सगळे पॉइंट्स तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखे आहेत. आणि सर्वात कमी घनता कोणत्या राज्यामध्ये आहे तर अरुणाचल प्रदेश. बघा फक्त 17 एवढीच लोकसंख्येची घनता इथे आहे. आणि महाराष्ट्रामध्ये किती आहे तर 365. तर हे सुद्धा तुम्ही थोडंसं लक्षात ठेवा. त्यानंतर आपण वळूया लिंग गुणोत्तराकडे. लिंग गुणोत्तराबद्दल आत्ताच मी तुम्हाला सांगितले कशाला म्हणतात. मग आता लिंग गुणोत्तर आपण जर बघितलं ना तर बरेचसे असे राष्ट्र आहेत की जिथे मुलींची संख्या किंवा स्त्रियांची संख्या ही पुरुषांपेक्षा जास्त आहे. जसं त्यामध्ये रशियामध्ये हे जे लिंग गुणोत्तर आहे ते 1167 एवढं आहे. जपानमध्ये 1055 एवढं आहे. ब्राझीलमध्ये 1042. तर अमेरिकेमध्ये 1025. म्हणजेच इथे स्त्रियांची संख्या काय आहे प्रत्येक 1000 पुरुषांमध्ये जास्त आहे. तिथेच भारताचं लिंग गुणोत्तर इथे तर स्त्रियांची संख्या कमीच आहे. आणि बघा आधीपासून जेवढे आपले सेन्सस झालेत तेव्हापासून आत्तापर्यंत एकाही सेन्ससमध्ये स्त्रियांची संख्या ही पुरुषांपेक्षा जास्त नाहीये. मग हे किती आहे 943. सर्वात जास्त लिंग गुणोत्तर केरळमध्ये आहे आणि सर्वात कमी लिंग गुणोत्तर दीव दमनमध्ये. आता दीव दमन 2011 मध्ये जनगणना झालेली तेव्हा एक वेगळी युनियन टेरिटरी होती. पण 2019 मध्ये दीव दमन आणि दादरा नगर हवेली हे दोन्ही युनियन टेरिटरीज एकत्र येऊन एकच युनियन टेरिटरी झालेली आहे. म्हणजे एकच संघराज्य प्रदेश झालेले. म्हणजेच 2021च्या जनगणनेमध्ये आपल्याला काय आढळून येईल, ह्या ज्या दोन्ही युनियन टेरिटरीज आहेत त्यांची लोकसंख्या एकत्र आढळून येणार आहे. आणि आता दीव दमन तर युनियन टेरिटरी आहे ना, पण जर फक्त राज्यांचा विचार केला तर कुठे आहे सर्वात कमी लिंग गुणोत्तर किंवा स्त्रियांची संख्या कमी कुठे आहे तर हरियाणामध्ये 879. तिथेच महाराष्ट्रामध्ये आहे 929. ओके, साक्षरतेचं प्रमाण आपण जर एक बघितलं तर 2015च्या अहवालानुसार, आता हे सुद्धा UNFPAचाच अहवाल आहे, तर 2015च्या अहवालानुसार सर्वात जास्त साक्षरता दर लॅटविया या देशामध्ये आहे. किती साक्षरता दर आहे बघा तर इथे 99.9% एवढा लिटरसी रेट आहे. भारताचा साक्षरता रेट त्याप्रमाणे आपण बघितला तर खूप कमी आहे. 2011चा 72.1%. आता जरी आपल्याला हा कमी वाटत असला ना
तरी आपण पूर्वीपासून जर भारताचा साक्षरता रेट एक बघितला तर त्यामध्ये नेहमीच खूप जास्त आपण म्हणू शकतो एक प्रोग्रेस मिळालेला आहे. बघा, दोन गोष्टी ना इथे आपल्याला लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. भारतामध्ये ना वेगवेगळ्या योजना आखल्या गेल्या आहेत. एक म्हणजे लिटरसी रेट वाढवण्यासाठी आणि दुसरं म्हणजे लोकसंख्येचा दर कमी करण्यासाठी. पण तिथेच भारताला दोन एक्स्ट्रीम एंड्स मिळालेले आहेत इथे. जसं तुम्ही म्हणू शकता लिटरसी रेटमध्ये भारताने खूप चांगलं प्रोग्रेस केलेलं आहे, पण तिथेच लोकसंख्येचा दर कमी करण्यासाठी जे कोणते प्रयत्न केले गेलेत ते सगळे फ्लॉप ठरलेले आहेत असं तुम्ही म्हणू शकता. आणि त्यामुळेच लोकसंख्या रेट जो आहे, ग्रोथ रेट ती नेहमीच वाढलेली आहे. आत्ता या 10 वर्षांमध्ये आपल्याला थोडासा कमी झालेला आढळून येईल, पण 2011 पर्यंत तरी कोणतेच प्रोग्राम तेवढे सक्सेसफुल लोकसंख्येच्या बाबतीत झाले नव्हते, पण लिटरसीच्या बाबतीत झालेले आहेत. कारण की बघा, जर तुम्ही 1951चा बघितलात ना, भारतामध्ये साक्षरता फक्त 18.33% एवढीच होती, पण तीच आत्ता वाढून 72.98% किंवा 72% झालेली आहे. आणि त्यामध्ये सर्वात जास्त साक्षर कोणतं राज्य आहे? केरळ, 94% एवढं लिटरसी रेट आहे तिथे. सर्वात कमी साक्षरता बिहारमध्ये फक्त 61% एवढीच साक्षरता आहे. महाराष्ट्राचा रेट थोडा चांगला आहे, त्यामध्ये 82.34% एवढे साक्षर लोक महाराष्ट्रामध्ये आहेत. ओके, तर हे सगळे जे पॉईंट्स आहेत आपण छोटे छोटे जे आहेत लोकसंख्येबद्दल बघितलेले आहेत. आज लोकसंख्या दिन आहे म्हणून आपल्याला जी जनगणना आहे त्याबद्दल माहिती घेणं तेवढंच महत्त्वाचं होतं. आणि जेवढी तुम्ही याची रिव्हिजन कराल ना तेवढं जास्तीत जास्त तुम्हाला हे सगळे पॉईंट्स लक्षात राहणार आहेत. आता आपण बरेचसे पॉईंट्स ते क्लिअर केलेले आहेत. आपण पुन्हा वळूया आपण जो सुरुवातीला प्रश्न घेतलेला त्याकडे. मग बघा, इथे खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने ओळखा. 3 सेंटेन्स दिलेले. तर आत्ताच आपण बघितलं दरवर्षी जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलै रोजी साजरा केला जातो, बरोबर आहे. नंतर आहे 11 जुलै 1988 या दिवशी जगाची लोकसंख्या 5 बिलियन झाली होती, नाही. 11 जुलै डेट तर बरोबर आहे, पण इयर काय आहे? 1987. आणि ही 5 बिलियन झालेली ना तेव्हापासूनच UNFPA या दिवशी जागतिक लोकसंख्या दिन साजरा करतो. ओके, दरवर्षी. नंतर आहे लोकसंख्या बदलाच्या अवस्था. ही संकल्पना थॉमस माल्थस या तज्ज्ञाने मांडली, तर हे चुकीचं आहे. ही जी संकल्पना आहे लोकसंख्या बदलाची अवस्था, यालाच आपण थिअरी ऑफ डेमोग्राफिक ट्रान्झिशन असं सुद्धा म्हणतो. तर ही जी थिअरी आहे ती मांडलेली फ्रँक नॉनस्टाईन यांनी. काय तर नाव आहे, लक्षात ठेवा, फ्रँक नॉनस्टाईन. आणि हे सेंटेन्स ऑलरेडी आयोगाने विचारलेलं आहे. कोणी मांडलेली? तर फ्रँक नॉनस्टाईन यांनी. तर हे सेंटेन्स चुकीचं आहे. मग आपलं उत्तर काय असणार आहे? फक्त अ. आणि थॉमस माल्थस याने सुद्धा बऱ्याचशा संकल्पना लोकसंख्येविषयक मांडलेल्या. जसं बघा, त्यांची एक माल्थसचा सापळा किंवा माल्थुझियम ट्रॅप ही संकल्पना होती. ती संकल्पना काय होती की अर्थव्यवस्थेचं दरडोई उत्पन्न जे आहे ते नेहमी स्थिर राहतं असं त्यांची संकल्पना होती. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचं म्हणणं काय होतं की जी लोकसंख्या आहे ती भूमितीय श्रेणीने वाढत जाते आणि अन्न उत्पादन हे गणितीय श्रेणीने वाढत जातं. तर ह्यांची ही संकल्पना आहे ती लक्षात ठेवा, परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. त्यांनी ही जी संकल्पना मांडलेली एक लोकसंख्येचं तत्व त्यांनी मांडलं होतं. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की आता बघा, लोकसंख्या वेगात वाढत असते, पण लोकसंख्या तिथेच पूर्वी जगामध्ये बऱ्याचशे साथीचे रोग आलेले, जसं त्यामध्ये प्लेग होतं. त्यानंतर साथीच्या रोगांव्यतिरिक्त युद्ध, तसंच गर्भपात, बालहत्या हे रिझन्स होते की ज्या आजारांमुळे वगैरे लोकसंख्येचा वेग मंदावत असायचा. ओके, पण तिथेच माल्थसने ही कारणं सोडून अजून काही कारणं सांगितलेली की लोकसंख्येचा जो वेग आहे, लोकसंख्या वाढीचा वेग तो कमी होऊ शकतो. ते कशामुळे? आता लोकसंख्या तर वाढत जाईल, पण जेवढी लोकसंख्या वाढेल त्यानुसार पुरेसं अन्न प्रोड्यूस न झाल्यामुळे पुन्हा लोकसंख्या वाढीचा वेग मंदावेल. असं माल्थसचा एक नियम होता किंवा त्याने तत्व मांडलं होतं. पण बघा, एक्झॅक्ट तसं झालं नाही. लोकसंख्या तर वाढलीच, पण तिथेच पुन्हा सायन्स आणि टेक्नॉलॉजीमुळे उत्पादनामध्ये सुद्धा तर वाढ झालेली आहे आणि उत्पादनामुळे मध्ये वाढ झाली, त्यामुळे लोकसंख्या परत कुठे त्याचा वेग मंदावेल असं आपल्याला दिसून आलंच नाही. लोकसंख्या वाढतच गेली. ओके, फक्त इथे 2-3 गोष्टी असू शकतात की ज्यामुळे लोकसंख्या कमी होऊ शकते. एक म्हणजे युद्ध, प्लेग, बालहत्या आणि गर्भपात. ओके, मग आता बरेचसे पॉइंट्स आपण यामध्ये क्लिअर केलेले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया.
पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू. विजन स्टडी स्मार्ट विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट लर्निंग प्लॅटफॉर्म. तुमच्यासारख्या हजारो तरुणांना, गृहिणींना व जॉब करणाऱ्यांना सरकारी नोकरीच्या तयारीसाठी मार्गदर्शन करत आहे. तुम्ही विजन स्टडीच्या सेवेचा लाभ कुठूनही आणि कधीही घेऊ शकता, ज्यामुळे तुमचा शहरात येऊन राहण्यासाठीचा पैसा आणि वेळ दोन्हीही वाचेल. म्हणूनच वेळ न वाया घालवता आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या स्वप्नातील सरकारी नोकरीच्या एक पाऊल जवळ जा, तेही अगदी माफक दरामध्ये. तर वाट कशाची पाहताय? एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे. आम्ही प्रवेश घेतलाय, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या. विजिट www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात.